आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराची चौकशी करण्यात येते। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर ही चौकशी होतीये। या सुनावणीसाठी हक्कभंग अध्यक्ष प्रसाद लाड विधान भवनामध्ये दाखल झाले। गाणं बनवण्यामध्ये काय हेतू होता ते आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं तयार केल्यानं प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग समितीकडे तक्रार केली होती। या संदर्भातली आणखीन माहिती शुभम उमाळे आपल्याला देतील। शुभम, कविता, खरं बघायला गेलं तर कुणाल कामरा हे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि खरं पाहायला गेलं तर त्यांनी परिधान केलेलं टी शर्ट हे या ठिकाणी बघण्यासारखं होतं, कारण की त्यांच्या टी शर्टवर असं लिहिलं होतं, मैं बुरा नहीं हूं बस। नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत आणि अशामध्येच विधान भवनमध्ये आता सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेमकं त्यांनी एकनाथ शिंदेंवर जे गाणं बनवलं होतं ते कोणत्या हेतुपूर्वक बनवलं होतं याच्याबद्दल आज त्यांचा जबाब देखील नोंदवला जाईल आणि त्याबद्दल त्यांना तसे प्रश्नही करण्यात येतील। प्रसाद लाड हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वेळ आधी आणि आता कुणाल कामरा हे देखील आलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे वकील देखील आहेत। नेमकं आज विधान भवनमध्ये या स्थानिकी रिक्षा जे गाणं होतं याच्यावर आज काय पडतात उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शुभम।